तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागातील शेतीला जोड व्यवसाय तसेच ग्रामीण भागामध्ये शेतीशी निगडीत व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती आणि त्यातील मार्गदर्शन मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। तर मला सांगा मामा, या शेळ्या आणि म्हशी तुम्ही कधीपासून करता? लहानपणापासून। बरं, तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा। तर मला सांगा, किती म्हशी आता तुमच्याकडे? 7 म्हशी, लहान मोठ्या 7 म्हशी। तर हे पूर्ण म्हणजे काही विकत घेतलेल्या आता का घरीच तयार केल्या? घरीच। बरं, तर आता या 7 पैकी म्हणजे किती म्हशी दूध देतात? आता 2 देतात का? तर किती लिटर दूध देतात? 2 3 लिटर, 2 टाईम 6 लिटर। बरं, तर मग ते डेअरीला विकता का बाहेर? डेअरीला। ते काय लिटर प्रमाण जातं? 45 रुपये लिटर। बरं, आणि ह्या शेळ्या किती आहेत तुमच्याकडे? 2 खंड्या। तर 2 खंड्या म्हणजे किती? आता नवीन तरुणाला कळत नाही 2 खंड्या म्हणजे 40 शेळ्या का? बरं, तर मग शेळ्या पण बऱ्याच वर्षापासून करता का? आणि मग शेळ्यापासून तुम्हाला किती उत्पन्न मिळते वर्षाला? 1 लाख रुपये म्हणजे उत्पन्न, आणि बाकीच्या शेळ्या शिल्लक राहतात। बरं, तर मग शेळी पालनामध्ये तुम्ही म्हणजे तुमचा मुलगा पण सोबत असते का? बरं, 2 जण। तर मग असं सकाळी कितीला सोडता? सकाळी 10ला। बरं, 5:30ला। आणि पावसाळ्यामध्ये काय रोगराई वगैरे आपल्या शेळ्या? म्हणजे आता तुम्हाला सगळ्या गोष्टी कळाल्या असतील औषधाच्या ह्याच्या, आणि डॉक्टरला बोलवायचं असलं तर कोणत्या लास्टच्या स्टेज? बरं, मग एकंदरीत परवडते का व्यवसाय? बरं, आता हे नवी तरुण खूप आमच्या चॅनलवर बघतात आणि बंदिस्त शेळीपालन करायच्या मार्गे लागतात हे ते। तर मला सांगा, आता हे जे गावरान शेळ्या आता एकदम स्टार्टिंगला तुम्ही किती शेळ्यापासून सुरुवात केली ती? तेव्हा खंडीभर राहायच्याच। हां, तर एकंदरीत परवडते शेळी पण। आता हे जे बोकड चालला तुमचा आहे पांढरा, तर या बोकड्याची किंमत काय असू शकते? 12,000 रुपये। बरं, ते किती महिन्याचा असेल ती? 1 वर्षाचा। बरं, पूर्ण सर्व गावरान शेळ्याच खाता की काय याच्यामध्ये? की काय उस्मानाबादी आणखी नवनवीन शेळ्या प्रकार आहेत ना? बरं, सर्व गावरान। म्हणजे गावरान मधामध्ये एखाद्या वेळेस आणल्या होत्या का सरकारी शेळ्या? नाही का? बरं, म्हणजे गावरान आपल्या या भागामध्ये गावरान शेळ्या अशा टिकू शकतात। मग आता किती बोकड आहेत तुमच्याकडं? 5-6 आहेत का? म्हणजे जेव्हा खर्चाला हे लागलं तेव्हा बोकड विकायचा आणि शेळ्या ठेवायच्या। बरं, तर मग असं एखाद्या वेळेस झालं का बुवा तुम्हाला लई अडचण आली पैशाची आणि मग शेळ्या विकायला लागल्या आणि तुम्हाला त्याच्यातून लग्न करायला लग्न करायला मुलीचे लग्न केले का? हां, मुलीचे लग्न केले। बरं, किती मुलीचे लग्न केले? 4 मुलीचे लग्न। मुलं किती आहेत तुम्हाला? 2 मुलं आहेत का? बरं बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला या ग्रामीण भागातील जे आपल्या तळागाळातले व्यावसायिक खातं त्यांचं ग्राउंड लेवलवर जी समस्या आहे त्यांचा व्हिडिओ बनवून मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहे। तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि आपल्या फेसबुक पेजला पण फॉलो करा। जय जवान जय किसान।